हॅलो, गुड मॉर्निंग. रोज रोज नाश्त्याला बनवायचं काय हा प्रश्न नेहमी पडलेला असतोच. दरवेळेला पडलेला असतो हा प्रश्न. तर आज आम्ही घावणे बनवायचे ठरवले होते. जे आपण चहाबरोबरसुद्धा खाऊ शकतो. खरं तर घावणे हे फक्त नाश्ता म्हणून नाही, तर व्हेज आणि नॉनव्हेज भाजीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो. घावणे हा आमच्या कोकणवाल्या लोकांचा म्हणजे कोकणातला आणि मालवण मधल्या लोकांचा पारंपरिक पदार्थ आहे. त्यासाठी आम्ही रात्री तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातले. सकाळी ते मिक्सरमध्ये बारीक पातळ असे वाटून घेतले. त्यात जिरं आणि चवीपुरतं मीठसुद्धा ॲड केलं. ज्यावर आपण घावणे करणार आहोत ते भिड्याचं भांडं छान धुवून गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं. भिडं छान तापल्यावर त्यावर कांद्याने किंवा नारळाच्या शेंडीने तूप किंवा तेल लावून घेतलं. मिक्सरमध्ये बारीक वाटलेलं पातळ पीठ भिड्यावर टाकून घेतलं. 2 मिनिटं त्यावर झाकण ठेवलं. 2 मिनिटांनी ते परतून घेतलं. बघा कसे छान जाळीदार घावणे तयार झाले ते. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा घावणे कसे झाले ते. चहाबरोबर घावणे खूपच छान लागतात बरं का. एकदा ट्राय करूनच बघा. चहाबरोबर घावणे हो. मस्तपैकी जाळीदार असे नाश्त्यासाठी बनवलेले घावणे